आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार संपूर्ण देशभरात आणि महाराष्ट्रात संघटन सृजन अभियान राबविण्यात येत आहे। याच अभियानाचा भाग म्हणून आज अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यावेळी अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकरिता एआयसीसी निरीक्षक म्हणून श्री आफ्ताबजी अहमद हरियाणा, निरीक्षक श्री धीरजजी देशमुख, निरीक्षक डॉक्टर झिशान हुसेन, निरीक्षक श्री रामविजयजी बुरंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। अभियानाच्या अनुषंगाने अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे एआयसीसी विशेष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। यामध्ये हरियाणाचे श्री आफ्ताबजी अहमद, डॉक्टर झिशान हुसेन आणि श्री रामविजयजी बुरंगळे, श्री धीरजजी देशमुख यांचा समावेश आहे। शुक्रवार दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता स्थानिक काँग्रेस भवन येथे निरीक्षक श्री आफ्ताब अहमद, डॉक्टर झिशान हुसेन, श्री रामविजयजी बुरंगळे आणि आमदार भाई जगताप यांनी अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली। या बैठकीस खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनील भाऊ देशमुख, माजी आमदार वीरेंद्र भाऊ जगताप, भैयादादा जगताप, शहर अध्यक्ष बबलूभाऊ शेखावत, विरोधी पक्षनेता विलासभाऊ इंगोले, महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे, किशोरभाऊ बोरकर, बबलूभाऊ देशमुख, मिलिंद चिमोटे तसेच सर्व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीत प्रामुख्याने संघटन मजबूतीकरण, तळागाळातील कार्यकर्त्यांशी समन्वय आणि पक्षाच्या आगामी धोरणांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आलं। यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटनेची बांधणी अधिक बळकट करण्यासाठी आपला महत्त्वपूर्ण विचार मांडले आणि या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवण्याचा निर्धार व्यक्त केला। या बैठकीला काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी, निष्ठावान कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून अमरावतीत काँग्रेसचं संघटन अधिक प्रभावी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। संघटन सृजन हा एक कार्यक्रम आहे जो आदरणीय राहुलजींनी 2024 मध्ये इयर ऑफ द संघटन असं टायटल देऊन त्याच्यामध्ये सगळ्या राज्यांमध्ये ऑब्झर्वर्स जाऊन रूबरू होतात। म्हणजे ही जी ऑब्झर्वर मंडळी आलेली आहेत ही राहुलजींचे कान, नाक, डोळे या ठिकाणी आलेले आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही। आणि आदरणीय आफ्ताब अहमद साहब, आपसे गुजारिश है कि आप अपनी प्रेस कॉन्फ्रेंस यहाँ से शुरू करें। कांग्रेस संगठन सर्जन के अभियान का 7वां चरण जो है महाराष्ट्र में शुरू हुआ है और हम अमरावती ग्रामीण और अमरावती सिटी के जिला अध्यक्ष के लिए भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ने हमारे पर्यवेक्षक महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के साथियों सहित यहाँ अखिल भारतीय कांग्रेस कमेटी ने जिम्मेदारी ली है और हम अमरावती सिटी में भी, अमरावती ग्रामीण में भी और सभी असेंबलीज में, सभी ब्लॉक्स में जाके कांग्रेस के कार्यकर्ताओं से, कांग्रेस के पदाधिकारियों से, कांग्रेस के नेताओं से और सबसे परामर्श करके, बैठक करके और उनसे मिलके कांग्रेस को किस तरीके से ऊर्जावान और किस तरीके से जो हमारे कांग्रेस के संगठन को मजबूत कर सकते हैं उसके लिए विचार विमर्श किया जाएगा। उससे उनसे मशवरा किया जाएगा जिससे कि हम आने वाले दिनों में जिला अमरावती के ग्रामीण और शहरी के लिए जिला अध्यक्ष का चयन जो है पार्टी को सिफारिश कर सके। और उसी सिलसिले में आज अमरावती सिटी की जो बैठक थी, जनरल बॉडी की बैठक थी, जिसमें बहुत सारे सैकड़ों की संख्या में कार्यकर्ताओं ने किया था, आज वो बैठक ली चुकी है। अभी दोपहर बाद अमरावती ग्रामीण की बैठक जो है वो जनरल बॉडी की ली जाएगी जिसमें मेरे सभी पर्यवेक्षक साथी हम इसमें लेंगे और यही प्रयास रहेगा कि आने वाले दिनों में 14, 15, 16, 17 अप्रैल को हम हर विधानसभा ब्लॉक में जाके और कांग्रेस पार्टी के निष्ठावान और जो प्रतिभावान हैं उनसे आवेदन लेंगे, उनसे मशवरा लेंगे और जो कांग्रेस के लिए काम करेंगे उनके को जो है हम मुलाकात भी करेंगे और किस तरीके से कांग्रेस को संगठन को मजबूत किया जा सके और जो चुनौती आज के दिन कांग्रेस के सामने है उनसे किस तरीके से बेहतर तरीके से संगठनात्मक तरीके से हम उससे
पार्टी को मजबूत कर सके उसके लिए किया जाएगा. आज संघटन सृजन या अभियानाचे त्यांचे सन्माननीय प्रमुख आफ्ताब अहमद साहेब जवळजवळ तिसऱ्या वेळेला ते हरियाणाच्या त्या ठिकाणी याच्यामध्ये विधानसभेमध्ये नेतृत्व करतात आणि एक अतिशय जबाबदार व्यक्ती, एक अतिशय संघटनाच्या बाबतीमध्ये प्रचंड अनुभव असलेली व्यक्ती ही महाराष्ट्रासाठी राहुल गांधीजी आणि खारगेजी यांनी दिलेलं मी त्यांचं आमच्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं आभार व्यक्त करतो. आणि आपल्याला थोडक्यात माहिती दिलेली आहे. योगायोग असा आहे की हे 7वं चरण आहे. जसं त्यांनी म्हटलं की हे 7वं चरण आहे. 5व्या चरणमध्ये मी स्वतः आणखीन यशोमतीताई आम्ही दोघेही मध्य प्रदेशचे प्रमुख होतो आणि आम्ही ते संघटन सृजन हे काम केलेलं आहे. एक अतिशय महत्वाचं संघटनात्मक जोडणी करण्यासाठी एक महत्वाचं अभियान राहुल गांधींच्या कल्पनेतून, खारगे साहेबांच्या कल्पनेतून, संकल्पनेतून हे साकार होतं. आणि जसं आमच्या प्रमुखांनी आपल्याला ही की आम्ही अशा पद्धतीचं ज्याला कुणाला जिल्हाध्यक्ष व्हायचं आहे, शहराचं असेल, रुरलचं असेल, त्यांना हा फॉर्म त्यांना मिळेल, त्यांनी तो भरून पाठवायचा. साधारणतः आजच्या बैठका ह्या जनरल बैठका घेतल्या गेल्या. सकाळी शहराची झाली, दुपारी आता याची आहे ग्रामीण भागातली आहे. आणि आमचा प्रयत्न असा आहे की त्याची पहिली जाणीव करून देणं आणि 14, 15, 16, 17 हे 4 दिवस सातत्याने स्वतः आफ्ताबबाई इकडे येतील, आम्ही सगळे बरोबर असू आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्व तालुका विशेषतः विधानसभा याच्यामध्ये जाण्याचा आमच्या सगळ्यांचा मानस आहे. आणि तिथल्या युथ काँग्रेस असेल, महिला काँग्रेस असेल, NSUI असेल, ह्या आमच्या ज्या फ्रंटल आहेत, त्या व्यतिरिक्त सामाजिक संघटना असतील. हे गरजेचं नाही फक्त काँग्रेसच्याच संघटना, तर काही सामाजिक संघटना असतील. जसं आपल्याकडे आपल्याला माहिती आहे की अनेक सामाजिक काम करणाऱ्या संस्था आहेत, त्यांना सुद्धा त्यांच्याही प्रमुखांना आम्ही भेटू, जेणेकरून त्यांचं मत काय आहे की एखाद्या याचा ग्रामीणचा आमचा अध्यक्ष कसा असावा, त्याला लोकांचं पाठबळ कसं मिळेल, हा प्रयत्न या सगळ्या अभियानातनं आम्ही सगळे करणार आहोत.